नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्त्री म्हणजे कर्तृत्व आणि स्त्री म्हणजे मातृत्व. अशा माझ्या स्त्रियांना आज महिला दिनांच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. आता असं तर आपलं रोजचं चालू असतं रांदावांदा आणि उष्टी काढा. तर आज म्हटलं की आपण दरवर्षी उन्हाळ्यात काही ना काहीतरी बनवत असतो. एक स्पेशल रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन यावी. तर काल रात्री काय झालं, म्हटलं उद्या महाशिवरात्री असल्यामुळे सुट्टीच असणार आहे, म्हणून म्हटलं एक उन्हाळा काम करून घ्यावं. त्यासाठी काय केलं, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ रात्री भिजत घातली. सकाळी मस्तपैकी हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ चांगली भिजली होती. मग मिक्सरला एकदम बारीक करून घेतली बघा. मग एका ताटामध्ये मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरं ह्याची पेस्ट बनवून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, साधारण मी अर्धा किलोच्या डाळीचं बनवलेलं होतं. भिजून डाळ फुगली आणि एवढं पीठ झाले आपलं तयार. हळदीमध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हळद टाकल्यामुळे सांडग्यांना कलर खूप छान येतो. आणि हो, सांगायचं विसरलेच, आज आपण बनवणार आहोत डाळीची सांडगी. आता कालवणाला जेव्हा वेळेस काही नसतं त्यावेळेस पटकन सांडग्याची कालवण बनवलं की मस्त लागते बघा. खास करून थंडीसाठी आणि पावसाळ्यात सांडगे खूप छान लागतात गरम गरम भाकरीसोबत. आता आपण जे वाटण केलेलं मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरं, त्याचं वाटण जे आहे ते टाकून घेऊ. मस्त कलर येतोय बघा आपल्या सांडग्यांना. मस्तपैकी मिक्स करून घेऊ. आणि तुम्हाला जर माहितीच असेल बऱ्यापैकी रेसिपी, आपल्या घरामध्ये आपली आजी, बहीण, आई ह्यांना बनवताना आपण बघितलंच असतं. पण म्हटलं स्पेशली ही रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून बनवते. तसं तर माझ्या घरी माझी आजी खूप छान सांडगे बनवते. ती मला म्हटलेली की मी तुला सांडगे बनवून देते, पण म्हटलं माझे एवढे गोड सबस्क्रायबर आहेत, त्यांच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करते ना. बघू शकता आपल्या पिठाला किती छान कलर आलाय. आता पीठ मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते. किती म्हणजे एकदम बारीक पेस्ट पण नाही बनवायची, अशी रवा रवाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून सांडगे छान सुटतील. आता काय करायचंय, आपण डायरेक्ट कागदावरही कॉटवर वगैरे टाकू शकतो सांडगे किंवा ओट्यावर. पण मी काय केले, आमच्या इथे जे सार्वजनिक मंडळ आहे त्याच्यावरच्या ह्या प्लेट्स असतात बघा टोपावरच्या, त्या घेऊन आलेली मी. आणि त्याच्यावर आहे ना, आता माझ्याकडे तर मी प्रथमच हे बनवते त्यामुळे कागदी नव्हते. मग काय केले, 5-5 किलोचे तांदूळ, आपण तांदूळ गहू वगैरे विकत आणतो ना दुकानातून, मग ते 5-5 किलोची तांदळाची पिशवी होती माझ्याकडे. मग 2 पिशव्या कट केल्या आणि मस्तपैकी याच्यावर टाकून घेतले. आता आमच्या गावाकडे 5 पांडव म्हणून सांडगे घालायच्या अगोदर हे 5 पांडव काढून घेतात बघा. तर प्रथम हे 5 पांडव आपण काढून घेऊ मस्तपैकी. म्हणजे असे उभे उभे 5 लाईनी अशा सांडग्यांच्या घालून घ्यायच्या फक्त आपल्याला. आणि ह्याला हळदी कुंकू लावायचं. आता लहानपणापासून ही आमची परंपरा मी बघत आलेली होती, म्हणून म्हटलं की न चुकता हे आपण करायचं. म्हणून आता हळदी कुंकू लावून घेऊ आपण 5 पांडवांना. आणि आता सांडगे घालू. तुम्ही कधी गावाकडे असताना सांडगे केलेत का ते पण मला सांगा. आता मस्तपैकी छोटे छोटे सांडगे आपण घालून घेऊ. खरं तर आज महिला दिन जरी 8 मार्चला म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन असला तरी पण महिला दिनाला पण आपल्याला सुट्टी नसते नाही का. म्हणजे 8 मार्च असो, महिला दिन असो, नाहीतर आपला बड्डे असो, प्रत्येक दिवशी काम हे प्रत्येकाला करावंच लागतं. पण स्त्रियांना खरंच, म्हणजे मी एक स्त्री आहे म्हणून नाही, पण स्त्रियांना खरंच मी म्हणेन की आपण खरंच सुपर वुमन्स आहोत नाही का. म्हणजे प्रथम सकाळी उठून सगळ्यांचे नाश्ता, आंघोळी वगैरे सगळं, चहा पाणी झाल्यानंतर जेवण वगैरे बनवून, वर आपण कोण बिझनेस करते, कोण शेतात काम करते, कोण म्हणजे जॉबला आहे. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये स्त्रिया अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. म्हणून तुम्हाला सुपर वुमन्स म्हणते बरं का. बाकी पुरुषांनी नाराज व्हायची गरज नाही आहे, कारण घरातील जरी कामे स्त्रिया करत असतील तरी पुरुषही घरातील तेवढीच कामं करतात, कारण पुरुषांना पण भरपूर कामं असतात.
दोघंही एकमेकांबरोबर जर चांगल्या रीतीने काम करत असतील तर म्हणजे स्त्री आणि पुरुष नाही का बैलगाड्यांची दोन चाकं असल्याने जर कामं करत असतील तर त्या घराची प्रगती खरंच खूप चांगली होते. आता विषय असा होता की सांडगे मी एकटीच घालत होती, त्यामुळे म्हणजे तुम्हाला दाखवत एकदम स्लो झालेलं माझं काम. आता मस्तपैकी सांडगे आता असे घातले म्हणजे वाईस तुम्हाला अँगल चेंज करून दाखव की सांडगे कसे दिसत आहेत ते बघू शकता. तुम्हाला सांगू का, वाळल्यानंतर सांडगे एकदम अप्रतिम झालेत, अप्रतिम. म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला मला जरा वेळ झाला आहे, पण खरंच आणि काल बनवले पण होते मी. मस्त झालेले सांडगे. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला सांगायला मात्र विसरायचं नाही की तुमचे सांडगे कसे झालेत. अशा पद्धतीने सगळे सांडगे मी घालून घेते पटपट पटपट. पण तुम्ही जर माझा हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझा व्हिडिओ बघत बघत तरी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघताय ते सांगायला विसरू नका. तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारे सांडगे बनवतात तेही सांगायला विसरू नका. बाकी धन्यवाद.